एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। ओबीसी बांधवांचा जय हो, ओबीसी समाजाचा जय हो, ओबीसी समाजाचा जय हो, ओरिजिनल ओबीसी समाजाचा जय हो। एकच पर्व ओबीसी सर्व, सर्व समाज बांधवांचा जय हो। आज आम्ही अहिल्यादेवी होळकर भवन मध्ये ओबीसी समाजाच्या वर होणारा अन्याय संबंधी मीटिंग झाली आणि या मीटिंगचं सगळं माणिकराव यांनी नियोजन केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मतानं आमच्या सांगोला तालुक्यातील सर्व ओबीसी समाज येणाऱ्या 2 दिवसामध्ये 4 तारखेला ठीक 11 ते 12 वाजता सांगोला तालुक्यातील सर्व ओबीसी समाज भटका विमुक्त धनगर सनगर सर्व जातीची माणसं या सांगोल्यामध्ये येणार आहेत। त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे, आपलं जे काम असेल कोण मेंढर चारत असेल त्या दिवशी सगळं बंद करून तहसील कार्यालयासमोर मोठा मोर्चा काढायचा आहे आणि आपलं आरक्षण वाचवायचं आहे आणि झुंडशाही विरुद्ध बुद्धीने लढायचं आहे। एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एक झुटीचा जय हो, लक्ष्मी राके सरांचा जय हो। लक्ष्मण केसर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच पर्व ओबीसी सर्व, छगन भुजबळ साहेबांचा जय हो। राजकारणाचे जोडे घरी ठेवून सर्वांनी हजर आहे। आज सांगोला अहिल्यादेवी सभागृहामध्ये सकल ओबीसी समाज सांगोला तालुक्याच्या वतीनं आज एक तालुक्यातील प्रमुख लोकांची बैठक आयोजित केलेली होती। या बैठकीमध्ये आज असं ठरलेलं आहे की येणाऱ्या 2 दिवसामध्ये 4 तारखेला सकाळी 11 वाजता सांगोला महात्मा फुले चौकातून तहसील कार्यापर्यंत मोर्चाचं आयोजन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे। तरी माझी सर्व सांगोला तालुक्यातील ओबीसी बांधवांना विनंती आहे, आपण त्या दिवशी आपल्या हातात जे काही कामं असतील ते सोडून त्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं एवढी विनंती करतो आणि मी थांबतो।